नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी बहिणींना पाठवलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आत्तापर्यंत तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता त्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. फायनली तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्यामध्ये तुम्हाला आणखी एक महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. ती महत्त्वाची माहिती अशी की ज्या बहिणींना जून महिन्यापासून पैसे मिळाले नाही आहे अशा बहिणींसाठी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर तीही तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजेच ज्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही आहे, ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला नाही आहे अशा बहिणींसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तीही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला कळून जाईल. म्हणून सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला आहे त्यांनाच ऑगस्टचा हप्ता हा मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला जुलैचे पैसे आले की नाही. ज्या बहिणींना जुलैचे आले असेल त्यांनी कमेंट करा की हो सर, मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे, धन्यवाद. हो सर, मला जुलै महिन्याचे पैसे आलेले आहे, थँक्यू, असं तुम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे. आणि ज्या बहिणींना जुलैचे पैसे आले नसतील अशा बहिणींनी सुद्धा लिहून पाठवा की सर, मला जुलैचा हप्ता आलेला नाही आहे, तुम्हाला जुलैचा हप्ता जूनचा हप्ता पाठवला जाणार आहे. अतिशय दमदार अपडेट आली आहे. फायनली तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती सुद्धा आता संपलेली आहे. संपूर्ण माहिती पुराव्याचे तुम्हाला मी दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता आपण प्रूफवर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अचानकपणे जूनपासून हप्ता या ठिकाणी मिळाला नाही आहे. बहिणींनो, जून महिन्यापासून तुम्हाला हप्ता मिळत नाही आहे, त्यामुळे त्या महिला बँका असतील, पोस्ट ऑफिसमध्ये चकरा मारून विचारणा करीत आहेत. म्हणजेच महिला या ठिकाणी स्वतः खूप या ठिकाणी परेशान झालेल्या आहेत. महिलांना या ठिकाणी चिंता आहे की आमचे पैसे का बंद झाले नाही, कारण त्यांना कोणीही सांगत नाही आहे की त्यांचे पैसे का बंद झाले किंवा त्यांना लाभ का मिळत नाही आहे. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की जूनपासून तुम्हाला हा पैसे का मिळत नाही आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला पैसे कधी मिळतील त्याची माहिती मी देणार आहे. तर पटापट कमेंट करून सांगा की जूनपासून तुम्हाला पैसे बंद झाले का. ज्या बहिणींना जूनपासून हप्ता मिळाला नाही त्यांनी कमेंट करून सांगायचे की सर, मला जून महिन्यापासून हप्ता मिळाला नाही आहे, तुम्हाला मी या ठिकाणी जून महिन्यापासून सर्व पैसे पाठवणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला आहे त्या बहिणींना आता ठिकाणी ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे, त्याची तुम्हाला अपडेट मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. हप्ता कधी मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तीही माहिती कळेल. आता बघा, ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, जूनपासून पैसे मिळाले नाही आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती बघूया. तर बघा बहिणी बँकेमध्ये असतील, पोस्ट ऑफिसमध्ये असतील, चक्रा मारून या ठिकाणी विचारणा करीत आहेत. मात्र पैसे न आल्याचे नेमके कारण कोणीच सांगत नसल्यामुळे या महिला प्रचंड संभ्रमामध्ये असून विचारणा कुठे करावी याची माहिती मिळायला तयार नाही आहे. म्हणजेच महिना जर तुम्ही बघितलं तर बहिणी ज्या आहेत त्या ठिकाणी खूप परेशान झालेल्या आहेत, त्यांना खूप या ठिकाणी चिंता आहे. आता बघा, त्यामुळे ह्या महिलांची दिवसेंदिवस घालमेल वाढत आहे. याकरिता स्थानिक पातळीवर महिलांना पात्र की अपात्र याची माहिती मिळाली तर ह्या महिलांचा संभ्रम निश्चित दूर होईल. मात्र याकरिता शासनाने पावले उचलण्याची गरज आहे, अशी सुद्धा माहिती या ठिकाणी समोर आली आहे. बघा, वर्षभरापूर्वी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. याकरिता निकष ठरवून दिलेले आहेत. मात्र गतवर्षी योजना सुरू झाली तेव्हा निवडणुकीच्या ठिकाणी निवडणुकीचे वातावरण होते, त्यामुळे आलेल्या अर्जांची काटेकोरपणे या ठिकाणी छाननी झालेली नव्हती. ज्या महिलांनी अर्ज केले त्या सर्वांनाच पैसे मिळत होते. त्यावेळेस या ठिकाणी काटेकोरपणे छाननी केली गेली नव्हती, कारण की निवडणूक होती आणि निवडणुकीच्या वातावरणामध्ये सर्वच महिलांनी अर्ज केले. काही पुरुषांनी सुद्धा केले. ज्या महिला अपात्र होत्या, ज्या निकषामध्ये बसत नाही अशा बहिणींनी सुद्धा ठिकाणी अर्ज केले, तर त्यांनाही पैसे मिळत होते. पण या ठिकाणी काय झालं, ज्यावेळेस काटेकोरपणे छाननी सुरू झाली त्यावेळेस या ठिकाणी महिलांना वगळण्यात आले, त्यांना अपात्र केलं गेलं आणि जून महिन्यापासून जवळजवळ बऱ्याच महिलांना पैसे मिळत नाही आहे. त्यामुळे नियमात न बसणाऱ्या अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. विशेष म्हणजे पुरुषांसह राज्यातील गल्लेलट्ट पगार घेणाऱ्या
तब्बल 12,000 महिला अधिकारी कर्मचारी यांनी लाभ घेतल्याचं समोर आले. म्हणजेच काय, फक्त पुरुषांनीच लाभ घेतला नाही, तर ज्या सरकारी कर्मचारी महिला आहेत त्यांनीसुद्धा लाभ घेतला. त्यामुळे या 12,000 महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. ती झालीही पाहिजे. मात्र सर्व निकषामध्ये बसणाऱ्या व वर्षभरापासून दर महिन्याला 1,500 रुपये मिळणाऱ्या अनेक महिलांचा जूनपासून अचानक हप्ते बंद झाले आहेत. त्यामुळे या महिलांना दररोज बँका, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आमचे पैसे आले का अशी विचारणा करीत आहेत. पण ह्या बहिणींना पैसेच येत नाही आहे. कारण की त्यांच्या शेजारी पाजारी ज्या महिला आहेत त्यांना पैसे येतात. त्यांना या ठिकाणी जुलैचासुद्धा हप्ता आलेला आहे, त्यांना जूनचासुद्धा हप्ता आलेला आहे, पण ह्या बहिणींना पैसे आले नाही आहे. मग ह्या बहिणी विचारणा करतायत की सर आम्हाला पैसे आले नाही, मी जाऊन बँकेत चेक करते, मी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चेक करते. तर ते दररोज या ठिकाणी चेकरा मारतायत आणि विचारणा करताय, पण त्या ठिकाणी जाऊन त्यांना पैसे मिळत नाही आहे, कारण पैसे आलेलेच नाही आहे. मात्र त्यांना तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आहेत एवढेच सांगितले जात आहे. त्यामुळे महिलांचे समाधान होत नसल्याने विचारणा कुठे करावी याची त्यांना कुणीही माहिती द्यायला तयार नाही आहे. त्यामुळे या महिलातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कागदपत्रे अपडेट असतानाही अचानक हप्ते बंद झाले आहेत. विशेष म्हणजे शासनाच्या कुठल्याही पोर्टलवर महिलांना अधिकृत माहिती मिळत नाही आहे. त्यामुळे ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच होती का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आता इथून पुढे पैसे येणार की नाही अशी चर्चा महिलांमध्ये रंगू लागलेली आहे. आता बघा, तुम्हाला मी सांगू इच्छितो की महिला या ठिकाणी अपात्र का केले गेले, त्यांना जूनपासून का हप्ता मिळत नाही आहे. तर त्याची 3 कारणं आहेत की तुम्ही निकषामध्ये बसत नसाल त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाही आहे. नंतर जर का तुम्ही एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त अर्ज महिलांनी केले असतील तर त्यांची लाभ बंद झाले आहे जून महिन्यापासून. ठीक आहे, अशी बरेचशी या ठिकाणी कारणे आहेत. पुढे बघा, अर्ज भरून घेणारे नेते आणि कार्यकर्तेसुद्धा गायब आहे असं ठिकाणी सांगितलं जात आहे. आता बघा, हे झालं ज्यांना जून महिन्यापासून हप्ता आला नाही आहे त्यांच्याविषयी. आता जर तुम्ही बघितलं, ही संपूर्ण माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा चालू आहे की ज्या बहिणींना जूनपासून हप्ता बंद झालेला आहे त्या बहिणींचा विचार करा. ज्या बहिणी निकषामध्ये बसत आहेत त्यांना या ठिकाणी लाभ द्या, याची संपूर्ण पाठपुरावा केला जात आहे. तुम्हाला लवकरच या ठिकाणी हप्तासुद्धा मिळणार आहे, कारण की जिल्हाधिकाऱ्यांना तसं सांगितलेलं आहे की ज्या ज्या बहिणींचे जूनपासून हप्ते बंद झाले त्या बहिणींची पुन्हा एकदा चौकशी करा आणि चौकशीमध्ये जर का त्या बहिणी या ठिकाणी पात्र असतील, निकषामध्ये जर का बसत असतील तर त्या बहिणींचे हप्ते पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. म्हणून बहिणींना तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जर का पात्र असाल, सर्व निकषामध्ये जर का तुम्ही बसत असाल तर तुमच्या अकाउंटवर पैसे नक्की येतील. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. पण ज्या ज्या बहिणींना आता या ठिकाणी जुलैचा हप्ता मिळाला आहे, लक्षात घ्या, जूनचा नाही सांगतही जुलैचा आहे. ज्या ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता ठिकाणी ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे, म्हणजे 14वा हप्ता त्यांना मिळणार आहे. आता हा 14वा हप्ता कधी मिळेल हा प्रश्न महिलांना पडलेला आहे. तर बहिणींनो, तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती त्या हप्त्याची तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत देण्याचा प्रयत्न सरकारच्या ठिकाणी चालू आहे. म्हणजेच काय, तर आता ह्या महिन्यामध्ये तुम्ही जर बघितलं 27 तारखेला या ठिकाणी गणपती बाप्पा येत आहेत. तर या ठिकाणी मोठा सण आहे, तर सणाच्या निमित्ताने असेल किंवा तुमची मंगळागौरी असेल, त्यानंतर तुम्ही जर बघितलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे 27 तारखेला ठिकाणी गणपती बाप्पा येत आहेत. नंतर तुमचं गौरी असतील त्या येत आहेत. नंतर तुम्ही जर बघितलं तुमचं व्रतसुद्धा हरतालिका व्रत, असे या ठिकाणी जवळजवळ 3 महत्त्वाचे सण आहेत. तर ह्यामुळे सरकार तुम्हाला काय करणार, ह्या सणाच्या निमित्ताने पैसे पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जर का प्रोसेस झाली असेल तर, जर का प्रोसेस या ठिकाणी झाली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहे. पण आता जर तुम्ही बघितलं तर प्रोसेस या ठिकाणी झालेली आहे, म्हणजे जवळजवळ पूर्ण या ठिकाणी होत आहे. पण जर का प्रोसेसला आणखी कालावधी लागला तर तुम्हाला पैसे या ठिकाणी लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. म्हणजेच काय, 31 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात अशी माहिती आलेली आहे. आणि 31 तारखेपर्यंत तुम्हाला कधी पैसे मिळतील, अगदी उद्यासुद्धा तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे. फक्त तुम्हाला डेली व्हिडिओ बघत चालायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की पैसे आले त्यावेळेस तुम्ही बघून घ्यायचे तुमच्या अकाउंटवर पैसे आलेले असतील. ठीक आहे, तर बहिणींनो, तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला ज्या हप्त्याची वाट बघायची, जो हप्ता तुम्ही वाट बघताय 14वा हप्ता कधी येईल, ऑगस्टचा हप्ता कधी येईल, तर तो हप्ता तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत मिळणार आहे अशी माहिती आलेली आहे. 31 ऑगस्टपर्यंत तुमच्या अकाउंटवर कधीही हे पैसे पाठवले जातील अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील. पण ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यांनाच मिळणार आहे. ठीक आहे, तर कमेंट करून सांगा की जुलैचे तुम्हाला पैसे आले का. जर का जुलैचा हप्ता आला असेल तर सांगा की हो सर मला जुलैचा हप्ता आला आहे, थँक्यू. हो सर मला जुलैचे पैसे आले, धन्यवाद, हे लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, आता आपण बघितलं ऑगस्ट हप्त्याबाबत, 14व्या हप्त्याबाबत माहिती. आता ज्या बहिणींना जूनपासून हप्ता आलेला नाही आहे त्यांची माहिती बघा. अर्ज भरून घेणारे नेते कार्यकर्ते गायब झाले आहेत. गतवर्षी योजना सुरू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी गाव, तांडे, वाड्या, वस्त्यावर या ठिकाणी जाऊन घराघरातून महिलांचे अर्ज भरून घेतले होते. याकरिता जिल्हा, तालुका स्तरावर समित्याही स्थापन केल्या होत्या. मात्र वर्षपूर्ती होताच अनेक महिलांचे जूनपासून हप्ते थांबलेले आहेत. त्यामुळे आता कुठे गेले अर्ज भरून घेणारे असा जाब महिलांकडून विचारला जात आहे. तर बघा बहिणींना, तुम्ही जर बघितलं तर त्यावेळेस तुमच्याकडून फक्त फॉर्म भरून घेण्यात आले होते. पण आता जे लाभ बंद झाले त्या लाभ बंद होण्याचं कारण आहे
की छाननी सुरू झाली आहे अर्जांची आणि जर का तुम्ही निकषामध्ये बसत नसाल तर तुमचे अर्ज या ठिकाणी बाद केले जाते, त्यामुळे तुमचे पैसे या ठिकाणी रखडलेले आहे. पण काही अशा पात्र महिला आहे की त्यांनासुद्धा अपात्र केलं गेलेलं आहे, तर त्यांची पुन्हा एकदा छाननी सुरू आहे. ते छाननीमध्ये जर का तुम्ही निष्पन्न झाला की तुम्ही पात्र आहेत तर तुम्हाला पुन्हा एकदा पैसे सुरू होतील. म्हणून तुम्ही काळजी करू नका, सर्व या ठिकाणी प्रोसेस चालू आहे, तुम्हाला पैसे मिळतील. फक्त कमेंट करून सांगा की तुम्हाला जूनपासून पैसे आले की नाही. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती मी बघितलेली आहे. ऑगस्ट हप्त्याबाबतही तुम्हाला माहिती मी दिलेली आहे. सर्व माहिती तुम्हाला मी समजून सांगितलेली आहे. ज्यांना जूनचा हप्ता आला नाही त्याविषयी माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.